गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा झाला मृत्यू। प्रत्येकाला हादरवून टाकणारं वृत्त जाणून घेण्यासाठी मंडळी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑल वर दाबून चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप मिळत राहील। गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएशन प्रेस वृत्त संस्थेने दिलं आहे। दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। 242 प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेले विमान अवघ्या 7 मिनिटात खाली कोसळलं। विमान दुर्घटनेचे वृत्त समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी सर्वत्र प्रार्थना होऊ लागल्या। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली। मात्र दुर्घटनेचा व्हिडिओ पाहून मनात जी शंका न राहून होत होती, अखेर तेच घडलं। एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर 787 या विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती समोर आल्याचे वृत्त हाती लागलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे सुद्धा प्रवास करत होते। एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर 787 हे विमान अहमदाबादवरून लंडनकडे निघालं होतं। दुपारी 1:31 विमान लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटात हे विमान कोसळलं। विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळलं। या विमानात 12 क्रू मेंबर आणि 230 प्रवासी प्रवास करत होते। याच विमानात मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या। अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या। एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानात एकूण 242 प्रवाशांमध्ये 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे। दुर्दैवाने सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेनंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली। जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे। या दुर्घटनेने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केलाय, तर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे विमानाचा अपघात इतका भयंकर होता की अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं असून तेथील हॉस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरून उठवण्याचे काम या दुर्घटनेनं केलं आहे। या दुर्घटनेचे काही फोटो व व्हिडिओ समोर आले असून पोटात कालवणारी अत्यंत हृदयद्रावक ही घटना घडली आहे। या दुर्घटनेत येथील 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती हाती लागली आहे। अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या या एअर इंडिया 171 विमान अपघाताच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्राकडून नागरिकांसाठी मदत आणि माहिती सेवा उपलब्ध करून दिली जात आहे। नातेवाईक व प्रभावित नागरिकांनी अधिक माहितीसाठी 022 220 27 990, 022 227 94 229, 93 21 58 71 46 आणि 10 70 आपत्कालीन मदत क्रमांक या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता, असे आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालय संचालक सतीश कुमार खडके यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधावा आणि अधिक माहितीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। आवाज बहुजनांचा।